नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन शिकणार आहोत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केमिकल रिॲक्शन मध्ये आतापर्यंत आपण काय शिकलो तर कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड क्लीवेज करायला शिकलो. आता शिकणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन इथर. इथर म्हणजे आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करणार आहोत. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायच्या अगोदर याच्यामध्ये ॲनिसोल म्हणजे नेमकं काय, तर ॲनिसोल वरती आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शिकणार आहोत. ॲनिसोल म्हणजे नेमकं काय, तर ॲनिसोल म्हणजे ॲनिसोल बघा लक्ष द्या, ॲनिसोल म्हणजे C6H5OCH3 C6H5OCH3 फिनिल ग्रुपला जर ऑक्सिजन आणि CH3 ग्रुप जोडलेला असेल तर त्याला काय म्हटलं जाते, ॲनिसोल म्हटलं जाते. मग मी ॲनिसोलचं स्ट्रक्चर काढतोय तुमच्यासमोर. बघा, ॲनिसोल हा झाला बेन्झीन रिंग. या बेन्झीन रिंगला OCH3 ग्रुप जोडलेला असेल तर हा कोण आहे, ॲनिसोल आहे. कोण आहे, ॲनिसोल. विद्यार्थी मित्रांनो, ॲनिसोल मध्ये मी एक कंडिशन तुमच्यासमोर मांडतोय. ती कंडिशन अशी म्हटलं तर चालतंय का, बघा, बेन्झीन रिंग ही कशाला रीच असते तर पाय इलेक्ट्रॉन रीच असते. पाय इलेक्ट्रॉन सेंटर असं म्हटलं तर चालेल. कोण, बेन्झीन रिंग पाय इलेक्ट्रॉन रीच सेंटर. ठीक आहे, पाय इलेक्ट्रॉन रीच सेंटर. कसलं सेंटर आहे, पाय इलेक्ट्रॉन रीच असं सेंटर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ॲनिसोलवरती आपण कसल्या रिॲक्शन शिकणार आहोत तर इलेक्ट्रोफिलिक. तर इलेक्ट्रोफिलिक म्हणजे नेमकं काय, तर याच्यावरती कोण टाकावं लागेल आपल्याला, इलेक्ट्रोफाईल टाकावं लागेल. कोण टाकावं लागेल, इलेक्ट्रोफाईल, की ज्या इलेक्ट्रोफाईलला इलेक्ट्रॉनची गरज असते. मग इलेक्ट्रोफाईल वरती जर तुम्ही अटॅक करायचं म्हटलं तर हा ऑक्सिजन काय करतो, बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होईल आणि त्याच्यावर आपण त्या इलेक्ट्रोफाईल वरती अटॅक करू शकू. आता हा डोनेट करेल का विथड्रॉ करेल हे आपण पुढे शिकणार आहोत. सध्या मी असं लिहितोय तुमच्या समोर फक्त, यानं अटॅक केला आणि इलेक्ट्रोफाईल जोडला. आता इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशनला बेन्झीन रिंगच्या जोडला जातो हे आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर इलेक्ट्रोफाईल हा बेन्झीन रिंगच्या एक म्हणजे ऑर्थो पोझिशनला जोडू शकता. ऑर्थो पोझिशन, बरोबर समजतंय का, बघा, ऑर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशनला जोडू शकता. ठीक आहे, किंवा मेटा पोझिशनला जोडू शकता. कोणत्या पोझिशनला, मेटा पोझिशनला. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो जोडलेला ग्रुप आहे तो ग्रुप इलेक्ट्रॉन डोनर आहे का इलेक्ट्रॉन विड्रॉवर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तो बेन्झीन रिंगच्या कोणत्या पोझिशनला ऍक्टिव्हेट करेल किंवा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त वाढवेल त्या पोझिशनवरती. कशावरती डिपेंड आहे, तर या ग्रुपवरती. मग हा ग्रुप कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनर आहे का इलेक्ट्रॉन विड्रॉवर आहे, म्हणजे रेझोनन्स इफेक्ट दाखवेल पण प्लस रेझोनन्स इफेक्ट दाखवेल का निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, OCH3 ग्रुप हा OCH3 ग्रुप बघा लक्ष द्या, OCH3 ग्रुप शोज प्लस आर इफेक्ट. लक्षात ठेवा, प्लस आर इफेक्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्लस आर इफेक्ट म्हणजे काय, तर तो फक्त आणि फक्त पुन्हा इथे लिहितो मी, प्लस आर इफेक्ट म्हणजे त्याला जोडलेला ग्रुप हा OCH3 ग्रुप काय करतो तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच ऍक्टिव्हेट करतो. पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट्स. ठीक आहे, समजलं मी काय म्हणतोय. आता पुन्हा एकदा मी इथं डिटेल्स मध्ये सांगतो. ॲनिसोल कोणाला म्हटलं तर C6H5OCH3 म्हणजेच कोण, तर हा ॲनिसोल काढला. ॲनिसोलवरती आपण कोणते रिॲक्शन शिकणार आहोत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. तर इलेक्ट्रोफाईल म्हणजे E+ म्हटलंय मी याला. मग याच्यावरती एक तर इथून अटॅक केला जाईल किंवा इथून पॅरा पोझिशनवरून अटॅक केला जाईल. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, एक इथून अटॅक करते, एक इथून अटॅक करताय. ते कोणावरती डिपेंड आहे, तर याला जोडलेल्या ग्रुपवरती डिपेंड आहे. मग हा ग्रुप काय करतोय, इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंगला देतोय का तो स्वतः खेचून घेतोय. तर इथं मी सांगितलंय की OCH3 ग्रुप शोज प्लस आर इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. आणि जेव्हा बेन्झीन रिंगला जो जोडलेला ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर प्लस आर इफेक्ट दाखवतो. आणि जर प्लस आर इफेक्ट दाखवत असेल तो डोनेट केलेला ग्रुप
जोडलेला ग्रुप, तर तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच फक्त ऍक्टिव्हेट करतो, मेटा पोझिशनला ऍक्टिव्हेट करत नाही. हे आपण रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये शिकलेलो होतो. पण याच्याही पुढे मी एखादी रिॲक्शन शिकवलं आणि त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला थोडंसं रेझोनन्सची हिंट देईल की नेमकं ऑर्थो आणि पॅरा पोझिशन कशा ऍक्टिव्हेट होतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग याच्यावरून आपण काही रासायनिक अभिक्रिया शिकणार आहोत. त्या रासायनिक अभिक्रिया कोणकोणत्या, कशा, त्याचं मेकॅनिझम इथं डिटेल्समध्ये, आणि मग तुम्हाला पुढं त्याच्या रिॲक्शन शिकवतो. ठीक आहे, आता हे एनिसोलवरून कशी इलेक्ट्रोफाईल अटॅच केला जातो, ऑर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशन कशी ऍक्टिव्हेट होती ते मी इथं डिटेल्समध्ये देतोय. तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट काढून. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एनिसोल घेतला. एनिसोल नेमका कोणत्या पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो ते इथं दाखवतोय रेझोनन्सच्या साह्यानं. ठीक आहे, OCH3. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे, त्याला जर CH3 जोडला असेल तर CH3 सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. मग इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं ऑक्सिजन टू इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त होते, म्हणून तो शिफ्ट करतो इथं बेन्झीन रिंगला डोनेट करतो. बेन्झीन रिंगला डोनेट केल्यामुळं हा बॉन्ड ब्रेक होतो आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येतो. तर बघूया आपण रेझोनन्सच्या साह्यानं पुढचं स्ट्रक्चर कसं नेमकं. बघा आता बारकाईनं, हे बऱ्याच लोकांना समजत नाही, मी वारंवार ते सांगतोय जेणेकरून तुम्हाला ते समजावं. बघा याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळं या ठिकाणी झाला डबल बॉन्ड. ठीक आहे, तर ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, कारण त्याच्याकडची लोन पेअर आपण बॉन्ड तयार करण्यासाठी वापरली, म्हणून ऑक्सिजनवर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. त्याचबरोबर इथला डबल बॉन्ड होता तो ब्रेक झाला आणि त्याचं निगेटिव्ह साईन मध्ये रूपांतर झालं आणि बाकीचे बॉन्ड होते तसेच. विद्यार्थी मित्रांनो, या पोझिशनला म्हणतात ऑर्थो पोझिशन. ऑर्थो पोझिशन कुणाला म्हणायचं, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. या ऑक्सिजनच्या रिलेटेड, या कार्बनच्या रिलेटेड ही कोणती पोझिशन आहे, तो ऑर्थो पोझिशन आहे. कोणत्या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आला, ऑर्थो पोझिशनवरती, म्हणून मी ऑर्थो लिहिलं. नेक्स्ट स्टेप बघा, याच्यामध्ये हा बॉन्ड इथं साईन इथं शिफ्ट होतो, इथं बॉन्ड तयार करता आणि हा बॉन्ड निगेटिव्ह साईन तयार करता. लक्ष द्या, म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर भेटेल ते असं असेल. बघा झालेलं आहे, वारंवार तेच चाललेलं आहे. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह साईन मध्ये त्याचं रूपांतर झालं बॉन्ड मध्ये, बॉन्डचं रूपांतर झालं निगेटिव्ह साईन मध्ये, आणि इकडे बॉन्ड होता तसा. विद्यार्थी मित्रांनो, ही पोझिशन कोणत्या, या ऑक्सिजनच्या विरुद्ध दिशेला आहे, म्हणजेच कोणती पोझिशन आहे सर, पॅरा पोझिशन. कोणती पोझिशन आहे, पॅरा पोझिशन. त्याचबरोबर याचं रेझोनन्स स्ट्रक्चर पुढे आणखी तुम्हाला असं भेटेल, त्या साईनचं रूपांतर होईल बॉन्ड मध्ये आणि बॉन्डचं रूपांतर होईल साईन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं असं एक स्ट्रक्चर भेटेल. बघा बारकाईने लक्ष द्या, स्ट्रक्चर तुम्हाला एकदा समजलं की तुम्हाला मेकॅनिझम वगैरे इझी जाणार आहे. याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. बघा आता हा बॉन्ड होता तसाच. ठीक आहे, इथं साईनचं रूपांतर झालं बॉन्ड मध्ये आणि बॉन्डचं रूपांतर झालं साईन. ही कोणती पोझिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑर्थो पोझिशन आहे. ठीक आहे, पुन्हा एका ऑर्थो पोझिशन वर याच्या पुढची पोझिशन, याच्या पुढच्या स्टेपला हा साईन इथं जाईल आणि हा ऑक्सिजन पुन्हा इलेक्ट्रॉन खेचून घेईल आणि त्याची पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला न्यूट्रल करेल, म्हणजे तुम्हाला शेवटचं स्ट्रक्चर असं भेटेल पुन्हा एकदा. या ठिकाणी डबल बॉन्ड, या ठिकाणी डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, आणि इथं त्याचा डबल बॉन्ड होता तो सिंगल होईल आणि ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचंय, ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन आणि ऑर्थो पोझिशन याच ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आला. मग मला सांगा, जर इलेक्ट्रोफाईल म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, इलेक्ट्रॉनवरती प्रेम करतो, असा ग्रुप कुठं अटॅच होईल फक्त, तर ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन किंवा ऑर्थो, म्हणून ऑर्थो पॅरा. कारण मला सांगा की ई पॉझिटिव्ह टाकला तर इथं कोण आहे, निगेटिव्ह चार्ज, हा काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. आता जर नसेल तर पुढे आपण शिफ्टिंग दाखवली. ठीक आहे, म्हणजे इथे एक जोडू शकता ई पॉझिटिव्ह, इथे ई पॉझिटिव्ह जोडू शकताय आणि इथे, म्हणजे हेच ऑर्थो, हा ऑर्थो काय, हा ऑर्थो काय, दोन्ही एक सारखंच आहे. म्हणजे तुम्ही इथं अटॅक करू शकता. बघा बारकाईने लक्ष द्या, इथून तुम्ही असा पण अटॅक करू शकता, म्हणजे इथं इलेक्ट्रोफाईल जोडला जाईल किंवा इथं इलेक्ट्रोफाईल जोडला जाईल किंवा इथून इथे इलेक्ट्रोफाईल जोडला जाईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाईल हा एनिसोलच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच फक्त अटॅच केला जातो, मेटा पोझिशन ऍक्टिव्हेट करत नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग याच्यावरून काही रिॲक्शन्स आहेत, त्या रिॲक्शन्स पुढे मी मांडतोय तुमच्या समोर. त्या रिॲक्शन्स असे आहेत, त्यातली पहिली रिॲक्शन आहे
ब्रोमिनेशन. पहिली रिॲक्शन कोणती आहे? ब्रोमिनेशन म्हणजे हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये आपण कोणती शिकतो शक्यतो? ब्रोमिनेशन. कोणती शिकतोय? ब्रोमिनेशन. दुसरी आहे नायट्रेशन. दुसरी कोणती आहे? नायट्रेशन. आणि तिसरी आहे फ्रीडल क्राफ्ट. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन्स. मी डायरेक्ट फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन्स म्हणतोय कारण याच्यामध्ये पुन्हा दोन आहेत. एक आहे फ्रीडल क्राफ्ट. फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन. कोणती? अल्कायलेशन. आणि दुसरी आहे फ्रीडल क्राफ्ट असायलेशन. ठीक आहे. मग याच्या पुढे आपण तीन रिॲक्शन शिकणार आहोत. कोणकोणत्या? एक शिकणार आहोत ब्रोमिनेशन अंडर हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशनच्या अंडर कोण शिकणार आहोत? ब्रोमिनेशन. दुसरी कोण शिकणार आहोत? नायट्रेशन. आणि तिसरी शिकणार आहोत फ्रीडल क्राफ्ट. त्याच्यामध्ये फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रीडल क्राफ्ट असायलेशन अशा आपण तीन रिॲक्शन याच्यानंतर लगेच शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या रिॲक्शन मध्ये हेच मेकॅनिझम घडतं. हेच मेकॅनिझम घडतं. फक्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाइल कोण आहे ते तुम्हाला ओळखता यावं. तर इलेक्ट्रोफाइल ओळखला की रासायनिक अभिक्रिया खूप सोप्या आहेत. ठीक आहे. मी इलेक्ट्रोफाइल सांगेल म्हणजे तुम्हाला त्याच्यातून ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइल जोडता येईल. इझिली रिॲक्शन शिकता येतील. ठीक आहे. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे पुढील लेक्चर पुढील पॉइंट मध्ये आपण ब्रोमिनेशन रिॲक्शन शिकूया. ठीक आहे. आपण शिकतोय रिॲक्शन ब्रोमिनेशन. कोणावरती ब्रोमिनेशन करायचंय? तर एनिसोल वरती. एनिसोल कोणाला म्हणतो आपण? बेन्झीन रिंगला OCH3 ग्रुप जोडलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? एनिसोल म्हणतो. ठीक आहे. बघा आता बरं कळलं. या ठिकाणी आपण OCH3 ग्रुप जोडला. तर याचं ब्रोमिनेशन करायचं म्हणजे काय टाकायचं? तर ब्रोमिन वॉटर टाकायचं. काय टाकायचं? ब्रोमिन वॉटर. आता ब्रोमिन वॉटर म्हणजे काय? तर बघा नीट लक्ष द्या. BR म्हणजे त्याला आपण BR सुद्धा लिहितो. पण ब्रोमिन वॉटर टाकायचं इन प्रेझन्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. त्यालाच इथॅनोइक ऍसिड सुद्धा म्हणतात. ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय? CH3COOH. किती कार्बन आहेत? 2. म्हणून याला इथॅनोइक ऍसिड सुद्धा म्हणतात. आयोनिक ऍसिड आणि इथॅनोइक आणि कॉमन आहे ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. तर इथॅनोइक ऍसिड टाकलं की याचं नेमकं घडतं काय? बारकाईने बघा. आता याच्यात तुम्हाला इलेक्ट्रोफाइल शोधायचं. काय शोधायचं? इलेक्ट्रोफाइल. कोणामध्ये? ब्रोमिनेशन. ब्रोमिन मध्ये इलेक्ट्रोफाइल शोधायचं. तर एक आहे डेल्टा पॉझिटिव्ह आणि एक आहे डेल्टा निगेटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह असेल हा निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याची ऑर्थो पोझिशन ऍक्टिव्हेट होती आणि ऑर्थो पोझिशन यातल्या इलेक्ट्रोफाइल वरती अटॅक करते. त्याच वेळेस हा बियाण बाहेर जातो. ठीक आहे. अटॅक केला. पुढे प्रोडक्ट काय भेटतोय? नीट बघा. बारकाईने बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी मेकॅनिझम नाही देत. मी रासायनिक अभिक्रिया लिहितोय म्हणून हे फक्त जनरल तुम्हाला कळावं म्हणून दाखवलंय. या ठिकाणी आपल्याला अरोमॅटिसिटी ब्रेक करून परत त्याचा अरोमॅटिसिटी होती तशी करावी लागते. ती मी मेकॅनिझम मध्ये दाखवलं. आता BR कुठे जोडला? तर BR जोडलेला आहे ऑर्थो पोझिशनला. हे बेन्झीन रिंग आहे अशी. ठीक आहे. आणखी तुम्ही BR कुठे जोडू शकता? एक म्हटलं होतं ऑर्थो पोझिशन ऍक्टिव्हेट होते. दुसरी पॅरा पोझिशन म्हणजे दुसरा एक प्रोडक्ट तुम्हाला भेटू शकतो तो म्हणजे असा भेटू शकतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी OCH3 आणि याच्या बरोबर पॅरा पोझिशनला आपण ब्रोमिन जोडू शकतो. ठीक आहे. ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट भेटले. आता याचं नाव काय? नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर कसं द्यायचं? तर या ठिकाणी आपण एनिसोलच्या पोझिशनला 1 म्हटलं, इथं 2, ही 3, 4, 5 आणि 6. तर 2 नंबरच्या पोझिशनला ब्रोमिन ग्रुप आहे म्हणून 2 ब्रोमो आणि याचं नाव काय? एनिसोल. म्हणून नाव काय झालं पूर्ण? 2 ब्रोमो एनिसोल. तर याचं काय होईल? 1 नंबर, 2, 3, 4, 5 आणि 6. 4 नंबरला कोण आहे? ब्रोमिन ग्रुप आहे म्हणून 4 ब्रोमो एनिसोल. 4 ब्रोमो एनिसोल. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट लिहिणं खूप गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे, गर्दी जास्त आहे, त्यामुळे हा मेजर कधीच होऊ शकत नाही. मेजर कोण असेल तर हा होईल. मग हा मायनर आणि हा प्रोडक्ट आहे मेजर. ठीक आहे. मेजर का? ड्यू टू सिमेट्रिकल स्ट्रक्चर. याच्या बरोबर समान भाग केला तर दोन्ही समान अंतरावर काय आहे? हे सिमेट्रिकल आहे, हे सिमेट्रिकल आहे. दुसरं कारण काय सांगू शकता? एक म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे, इथं कमी आहे. जिथं कमी असेल स्टेरिक हिंड्रन्स तो मेजर प्रोडक्ट असतो. ठीक आहे. दोन मुद्दे मी तुमच्या समोर मांडले. विद्यार्थी मित्रांनो, ब्रोमिनेशन कळालं असेल. ठीक आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला नायट्रेशन रिॲक्शन शिकवत आहे.
पण त्याच्या अगोदर तुम्हाला याचं मेकॅनिझम क्लिअर करून दाखवतो, म्हणजे बाकीची मेकॅनिझम तुम्हाला सोपी जातील किंवा तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथं ब्रोमिन इलेक्ट्रोफाइल आहे, तसा पुढच्या नायट्रेशन मध्ये नायट्रो इलेक्ट्रोफाइल आहे, नायट्रो ग्रुप इलेक्ट्रोफाइल आहे. फ्रीडलक्राफ्ट अल्कायलेशन मध्ये CH3+ हा इलेक्ट्रोफाइल आहे, तर असायलेशन मध्ये CH3C डबल बॉन्ड O हा इलेक्ट्रोफाइल आहे. मग इलेक्ट्रोफाइल फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जोडायचा आहे. म्हणून मी तुम्हाला याच्या साह्यानं सगळ्याच रिॲक्शनचं मेकॅनिझम एकाच ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर मी याचं मेकॅनिझम न देता बाकीच्या रिॲक्शन शिकवतो आणि मग तिघांचं एकत्रित मेकॅनिझम देतो. ठीक आहे, बघा हे पुन्हा एकदा. आता इथं ऑर्थो पोझिशन ऍक्टिव्हेट केली, ऑर्थो पोझिशनला जोडला, पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट झाली, पॅरा पोझिशनला जोडला. ठीक आहे, ही झाली ब्रोमिनेशन. यानंतर आपण शिकूया नायट्रेशन. ठीक आहे, बघा नायट्रेशन रिॲक्शन शिकतोय आपण, तोपर्यंतचा स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, नायट्रेशन रिॲक्शन मध्ये पुन्हा एकदा एनिसोल घेतोय. एनिसोल वरती पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दॅट इज नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? नायट्रेटिंग मिक्सचर. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला काय म्हणतो आपण? नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. ठीक आहे, याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकतोय. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून आपल्याला कोण भेटणार आहे इलेक्ट्रोफाइल, तर तो मी इलेक्ट्रोफाइल फक्त इथे लिहितोय E+. इलेक्ट्रोफाइल बरोबर NO2+. आता याचं मेकॅनिझम मी पाठीमागील व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे, तर इथं इलेक्ट्रोफाइल कोण मिळतो आपल्याला, तर नायट्रो ग्रुप भेटतोय, नायट्रोनियम ग्रुप. कोणता भेटतोय? नायट्रोनियम ग्रुप. तर या ठिकाणी ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जोडलेला तुम्हाला भेटेल. पुन्हा एकदा बघा, एनिसोलच्या ऑर्थो पोझिशनला एक NO2 ग्रुप. ठीक आहे, आणि एनिसोलच्या पॅरा पोझिशनला एक NO2 ग्रुप. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट होतात, हे त्याचं उदाहरण. ठीक आहे, या ठिकाणी आपण OCH3 ला NO2 ग्रुप जोडला. आता विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा यांची नावं महत्वाची आहेत. हा कितव्या नंबरला NO2 ग्रुप जोडला आहे, इथं कितव्या नंबरला NO2 ग्रुप जोडला आहे, मग याच्यानुसार सांगता येईल. तर हा 1 नंबर, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणून 2 नायट्रो एनिसोल. काय नाव झालं? 2 नायट्रो एनिसोल. आणि हा 4 नायट्रो एनिसोल. 4 नायट्रो एनिसोल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं सुद्धा हा मेजर आहे ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स, आणि दुसरा म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर. इथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे आणि सिमेट्रिकल स्ट्रक्चर नाही, त्यामुळे हा मायनर आहे. ठीक आहे, हा मेजर, हा मायनर. इथं नंबरिंग तुम्ही देऊ शकता 1 2 3 4 5 6. या ठिकाणी सुद्धा तसंच ऑर्थो पोझिशन ऍक्टिव्हेट झाली की हा प्रोडक्ट भेटेल, आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट झाली तर हा प्रोडक्ट भेटेल. ठीक आहे, मेजर मायनर तर दिलेलंच आहे तुम्हाला. त्यानंतर याच्यानंतर आहे फ्रीडलक्राफ्ट रिॲक्शन्स. त्याच्यामध्ये आपण अल्कायलेशन आणि असायलेशन अशा 2 रिॲक्शन शिकणार आहोत. इथे इलेक्ट्रोफाइल कोण आहे? NO2+. पाठीमागच्या ब्रोमिनेशन रिॲक्शन मध्ये कोण इलेक्ट्रोफाइल होता? तर इलेक्ट्रोफाइल होता Br+. ठीक आहे, आता आपण शिकूया फ्रीडलक्राफ्ट रिॲक्शन. त्याच्यामध्ये अल्कायलेशन प्रथम घेतो, तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण घेतो फ्रीडलक्राफ्ट अल्कायलेशन. एनिसोल घ्या. एनिसोल वरती तुम्ही मिथाइल क्लोराइड किंवा अल्काइल हलाइड टाकायचं. अल्काइल हलाइड म्हणण्यापेक्षा मी उदाहरण घेतोय म्हणून मी मिथाइल क्लोराइड टाकतोय. काय टाकतोय? मिथाइल क्लोराइड CH3Cl. आणि याच्यामध्ये एक लेविस ऍसिड त्याच्यामध्ये टाकायचं. लेविस ऍसिड AlCl3 टाकू शकता, FeCl3 टाकू शकता, लेविस ऍसिड. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोफाइल कोण महत्वाचा आहे? इलेक्ट्रोफाइल कोण आहे? तर याच्यामध्ये हा Cl जो आहे तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो, आणि इलेक्ट्रॉन खेचून घेतल्यामुळे याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच कोण? तर CH3+ हा तुमचा इलेक्ट्रोफाइल आहे. कोण आहे? इलेक्ट्रोफाइल. मग विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देईल, ऑर्थो पोझिशन या CH3 वरती अटॅक करेल, म्हणून आपण ऑर्थो पोझिशनला CH3 ग्रुप जोडलेला एक प्रोडक्ट भेटेल आपल्याला. ठीक आहे, बघा ऑर्थो पोझिशनला एक ग्रुप जोडूया OCH3. आता ऑर्थो पोझिशन ऍक्टिव्हेट झाल्याने कोण जोडलं? CH3 ग्रुप जोडला. जर पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट झाली तर कोण भेटेल? तर पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप जोडलेला दिसेल. बघा आता मित्रांनो, इथं तुम्हाला थोडंसं समजलं नसेल तर मी थोडं बाणाच्या साह्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्हाला CH3 ग्रुप जोडलेला दिसेल. बघा ऑक्सिजन काय करतोय? लोन पेअर बेन्झीन रिंगला देतोय आणि बेन्झीन रिंग याच्यावरती अटॅक करते, Cl स्वतःची इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडतोय. ठीक आहे, अशा प्रकारे ऑर्थो पोझिशन.
जर पॅरावर अटॅक केला तर पॅरा पोझिशन. बाय प्रोडक्ट आपल्याला भेटणारच आहे HCl. मगाशी HBr भेटला असेल ब्रोमिनेशन मध्ये, इथं HCl भेटेल. पाठीमागच्या नायट्रेशन रिएक्शन मध्ये आणखी वेगळा प्रोडक्ट भेटेल. ठीक आहे, तर ह्या दोन प्रोडक्ट भेटले. आता याचं नॉमेनक्लेचर करणं गरजेचं आहे, नाव देणं गरजेचं आहे. तर नंबरिंग देताना विद्यार्थी मित्रांनो एनिसोल पासून नाही द्यायचं, इथं मात्र चेंज करायचं. इथं CH3 ला 1 नंबर द्यायचा आहे, एनिसोलच्या OCH3 ला दुसरा, 3 4 5 6. म्हणजे हे तुमचं पॅरेंट ग्रुप झाला. हा पहिला तुमचा पॅरेंट ग्रुप झाला. इथं पण हा पॅरेंट ग्रुप झाला. आणि ह्याला एक नाव आहे रे, त्याला नाव आहे टोलिन. काय नाव आहे? टोलिन. मग टोलिनच्या कितव्या पोझिशनला? तर दुसऱ्या पोझिशनला कोण जोडलाय? तर CH3O हा मिथिल आणि हा ऑक्सी, मिथॉक्सी. कोण जोडलाय? मिथॉक्सी. म्हणून याचं नाव होतं 2 मिथॉक्सी टोलिन. TOLUENE 2 मिथॉक्सी टोलिन. इथं कोण आहे रे? तर 4 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, म्हणून 4 मिथॉक्सी टोलिन. काय झालं? 4 मिथॉक्सी टोलिन. ठीक आहे, लक्षात येत आहे? हे 2 मिथॉक्सी आणि हे 4 मिथॉक्सी. नंबरिंग देतोय 1 2 3 4 5 6. 4 मिथॉक्सी टोलिन. आता याच्यामध्ये पण मेजर मायनर साहजिकच. हा मेजर आहे, समजतंय तुम्हाला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हा मायनर आहे, हा मायनर, हा मेजर. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर शिकूया आपण फ्रीडलक्राफ्ट असायलेशन. याच्यात इलेक्ट्रोफाइल CH3+ आहे. असायलेशन मध्ये फक्त इलेक्ट्रोफाइल चेंज होईल. प्रोडक्ट अशीच भेटतील. बघा आता अल्कायलेशनचा स्क्रीनशॉट करून घ्या. असायलेशन अल्काइल ग्रुप जोडला की अल्कायलेशन, असाइल ग्रुप जोडला की असायलेशन. सिंपल आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पुन्हा एकदा एनिसोल घेऊ. या एनिसोलला जोडणार आहोत असाइल ग्रुप. CH3 C डबल बॉन्ड O C. या ठिकाणी पुन्हा एकदा लेविस ऍसिड AlCl3 म्हणून घेतले आपण. इथे इलेक्ट्रोफाइल कोण? इलेक्ट्रोफाइल हा क्लोरीन पुन्हा एकदा इलेक्ट्रॉन खेचून घेतो, म्हणून या कार्बनवरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून इलेक्ट्रोफाइल आहे आपल्याकडे CH3C डबल बॉन्ड O आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. हा इलेक्ट्रोफाइल आहे, हा इलेक्ट्रोफाइल आहे. मग इलेक्ट्रोफाइल माहित झाला, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जोडा. सिंपल रिएक्शन आहे. बऱ्याच वेळा हे रिएक्शन झाल्या. 11th क्लासमध्ये पण आपण शिकलो हे रिएक्शन. ठीक आहे, या ठिकाणी OCH3 आणि या ठिकाणी C डबल बॉन्ड O CH3. त्याचबरोबर दुसरा प्रोडक्ट भेटतो, पॅरा पोझिशनला जोडलेला भेटतो C डबल बॉन्ड O CH3 आणि या ठिकाणी OCH3. याचं बॉन्डिंग कंप्लीट, ऍरोमॅटिसिटी कंप्लीट आहे. आता याचं नॉमेनक्लेचर खूप महत्वाचं आहे. याचं नॉमेनक्लेचर विचारलं जातं. त्याच्यामध्ये बघा, इथं पुन्हा एकदा नंबरिंग देताना चुकू नका. याला नंबरिंग पुन्हा एकदा 1 नंबर द्या, 2 3 4 5 6. पुन्हा एकदा इथं 1 2 3 4 5 6. म्हणजे हा झाला 2 ला मिथॉक्सी ग्रुप आणि हा एसिटो ग्रुप आहे. कोणता ग्रुप? एसिटो. म्हणजे याचं नाव झालं 2 मिथॉक्सी एसिटो आणि हा केटोन आहे म्हणून फिनॉल. नाव काय झालं याचं? 2 मिथॉक्सी एसिटो फिनॉल आणि हा 4 मिथॉक्सी एसिटो फिनॉल. लक्षात ठेवा, हा मेजर, हा मायनर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मेजर मायनर त्या प्रकारे तुम्ही काय काय शिकला ते सांगतो आणि याचं मेकॅनिझम डिटेल्स मध्ये देतो. ठीक आहे, तुम्ही मेजर आणि मायनर मध्ये किंवा या रासायनिक अभिक्रियेमध्ये काय काय शिकला? एक एनिसोल वरती आपण ब्रोमिनेशन केलं, त्या ठिकाणी ऑर्थो पॅरा प्रोडक्ट भेटले. त्यानंतर आपण नायट्रेशन केलं, तिथं पण ऑर्थो पॅरा नायट्रो ग्रुप जोडलेले प्रोडक्ट भेटले. त्याच्यानंतर आपण अल्कायलेशन केलं. अल्कायलेशन का म्हणायचं? तर अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल ग्रुप जोडला म्हणून अल्कायलेशन. आता असाइल ग्रुप जोडला म्हणून असायलेशन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन पण शिकलो. आता याच्यावर सगळ्यांसाठी एकच मेकॅनिझम तुमच्या समोर मांडतोय, ते मेकॅनिझम तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. मेकॅनिझम शिकवतो. बघा तर मेकॅनिझम एनिसोल. ठीक आहे, आता मी जनरल मांडतोय तुमच्या समोर, लगेच उत्तर तुम्हाला मिळून जाईल. एनिसोल घेतला, हा एनिसोल. याच्यावरती आपण काय करतोय तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतोय, म्हणजे इलेक्ट्रोफाइल E पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता ऑक्सिजन काय करतो? तर लोन पेअर बेन्झीन रिंगला देतोय.
आणि कार्बन हा CH3 ग्रुप आहे तो सुद्धा इलेक्ट्रॉन डोनरच आहे, त्यामुळे इथे इलेक्ट्रॉन डोनेट होतील. इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यामुळं ऑर्थो पोझिशन ऍक्टिव्हेट होती आणि ऑर्थो पोझिशन वरती इलेक्ट्रोफाईल अटॅच केला जातो. बघा इलेक्ट्रोफाईल अटॅच केल्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्हाला असं भेटेल. बघा बारकाईने बघा, या ठिकाणी झाला डबल बॉन्ड, ऑक्सिजन वर त्याला पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्याची दोन पेर वापरली म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आला. त्याचबरोबर इकडचे बॉन्ड तर होते तसे आहेत, इथला पण तसंच आहे. या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होऊन तिथं कोण जोडलं गेलं तर ई जोडला गेला. ई पॉझिटिव्ह म्हणजे ई जोडला गेला. आता पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल झाला तिथला, खरं तो ऑक्सिजन वरती शिफ्ट झाला. त्याचबरोबर इथं बघा महत्वाचा एक घटक, या बेन्झीन रिंगची अरोमॅटिसिटी ब्रेक केली. अरोमॅटिसिटी ब्रेक केली तर पुन्हा तो जोपर्यंत अरोमॅटाइज होत नाही तोपर्यंत तो अनस्टेबल असतो, लक्षात ठेवा. मग हा पुन्हा अरोमॅटाइज होतो. अरोमॅटाइज होताना या ठिकाणी H आहे, तो H या इलेक्ट्रोफाईल बरोबर, जसं की आपण ब्रोमिनेशन घेतलं होतं, फॉर एक्झाम्पल ब्रोमिनेशन घेतलं होतं तेव्हा Br निघतो, तेव्हा एक Br पॉझिटिव्ह होता आणि एक Br निगेटिव्ह होता. तो निगेटिव्ह जो न्यूक्लियोफाईल असेल तो अटॅक करतो या हायड्रोजनवरती, हायड्रोजनला खेचून घेतो आणि हा बॉन्ड पुन्हा इथं शिफ्ट होतो आणि अरोमॅटायझेशन कम्प्लीट होतं आणि इथं याची त्याला इलेक्ट्रॉन दिले जातात. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोफाईल जोडलेला दिसेल, अरोमॅटायझेशन सुद्धा कम्प्लीट दिसेल. बघा आता बारकाईने ना, या ठिकाणी बॉन्ड आलेला आहे, या ठिकाणचा बॉन्ड तसाच आहे, या ठिकाणचा बॉन्ड डबल बॉन्ड होता तो ब्रेक झाला, पॉझिटिव्ह चार्ज होता तो न्यूट्रल झाला आणि या ठिकाणी ई जोडला गेला. हे झाला ऑर्थो कंपाऊंड. कोणता झाला? ऑर्थो सबस्टिट्यूटेड कंपाऊंड तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो, आता इलेक्ट्रोफाईल कोण? ई पॉझिटिव्ह नेमकं कोण? जर तुम्ही ब्रोमिनेशन रिएक्शन घेतली, बघा आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो, जर तुम्ही ब्रोमिनेशन रिएक्शन घेतली तर त्याच्यात इलेक्ट्रोफाईल असतो Br पॉझिटिव्ह, म्हणजे ब्रोमिनेशन असतं तर ई च्या ऐवजी कोणाला असता? Br आला असता. जर तुम्ही नायट्रेशन घेतलं तर नायट्रेशन मध्ये इलेक्ट्रोफाईल आहे NO2 ग्रुप. जर नायट्रेशन रिएक्शन शिकत असता तर या ई च्या ऐवजी कोण जोडला असता? NO2 जोडला असता. समजते का बघा? जर तुम्ही फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन असेल, कोणतं असेल? अल्कायलेशन, फ्रीडल क्राफ्ट FC अल्कायलेशन असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोण? तर CH3+, म्हणजे ई च्या ऐवजी कोण जोडला असता? आता CH3+ जोडला असता. ठीक आहे, मी इथं ई पॉझिटिव्ह पण लिहितो म्हणजे कळून जाईल तुम्हाला. ई पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल कोण? ई च्या ऐवजी कोण जोडायचं? ठीक आहे, ई च्या ऐवजी. समजा फ्रीडल क्राफ्ट असायलेशन असतं, असायलेशन FC असायलेशन, तर इलेक्ट्रोफाईल कोण? ई च्या ऐवजी कोण जोडलं असतं? तर ई च्या ऐवजी जोडला असतो तुम्ही CH3C डबल बॉन्ड O आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जोडला असतो. म्हणजे जर तुम्हाला ऑर्थो पोझिशनला प्रोडक्ट जोडायचा असेल, जर ह्या रिएक्शन त्याच्यानंतर घेतल्या तर तुम्हाला असा भेटून जाईल. हे झालं ऑर्थो विषय. मग पॅराविषयी कसं? तर चला पॅराविषयी पण इथं दाखवतो लगेच. हेच फक्त तुम्हाला कळावं म्हणून पॅराच्या विषय. ठीक आहे, हा झाला एनिसोन. इलेक्ट्रॉन डोनेट करेल, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं हा बॉन्ड शिफ्ट होईल आणि हा शिफ्ट होऊन या ठिकाणी बॉन्डिंग दाखवेल आणि त्या ठिकाणी बॉन्डिंग दाखवलं की हा इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल, हे बॉन्ड शिफ्ट होतील आणि या ई पॉझिटिव्ह वरती अटॅक करतील. ई पॉझिटिव्ह वरती अटॅक केला की तुम्हाला असं दिसेल. बघा इथं थोडंसं चेंजेस केलेत मी. या ठिकाणी डबल बॉन्ड, इथं CH3, इथं पॉझिटिव्ह चार्ज, हा डबल बॉन्ड होता तो शिफ्ट झालाय, इथं आलाय आणि याच्यावरती जोडलाय तो म्हणजे ई जोडला आहे आणि या ठिकाणचा बॉन्ड होता तसाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणचा H रिप्लेस केला जाईल किंवा त्या ठिकाणचा H काढून घेतला जाईल आणि हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील. शिफ्ट झाले की अरोमॅटायझेशन कम्प्लीट होईल. अशा प्रकारे अरोमॅटायझेशन कम्प्लीट होईल आणि आपल्याला प्रोडक्ट भेटेल. तो असा भेटेल की त्याच्या पॅरा पोझिशनला कोण जोडलेला असेल? पॅरा पोझिशनला ई जोडलेला भेटेल. बाकी सर्व ठिकाणचं अरोमॅटायझेशन पुन्हा कम्प्लीट झालेलं दिसेल आणि हा OCH3 ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा न्यूट्रल आहे. आता या ईच्या ठिकाणी तुम्ही हेच ग्रुप जोडा, तुम्हाला पॅरा पोझिशनचा प्रोडक्ट भेटून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये काही घटक महत्वाचे. एक, इलेक्ट्रोफाईल ओळखता आला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला कोणता मेजर प्रोडक्ट आणि कोणता मायनर प्रोडक्ट हा एक घटक ओळखता आला पाहिजे. तर मेजर प्रोडक्ट कोण? तर पॅरा पोझिशनला जोडलेला. का? ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स, स्टेरिक हिंड्रन्स नसतो. आणि दुसरं म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर.
ठीक आहे. ह्या दोन मुद्द्यावरून तो कोण आहे, मेजर प्रोडक्ट आहे. एवढे मुद्दे तुम्हाला समजले की मग तुम्हाला हा चॅप्टर इझिली समजलाय. आज आपण शिकलो ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि त्यानंतर शिकलो फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन, त्याच्यामध्ये अल्कायलेशन आणि असायलेशन. ठीक आहे. याच्यानंतर या चॅप्टर मधला फक्त युजेस राहतोय, इथरचे युजेस हा पॉईंट राहतोय. त्यानंतर हा चॅप्टर आपला कम्प्लीट होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, ठीक आहे, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व व्हिडिओ पाहत नाही, सर्वजणांनी व्हिडिओ पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यावरती दिलेल्या नोट्स बघा, ठीक आहे. आणि ज्यांची परिस्थिती नाही क्लासेस लावायची अशा विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.